नमस्कार 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 मंडळी, मी आशिष पवार. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिडींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत ठाण्यात आणि ठाण्यातील कोपरी विभागात विलास सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही माहेरी तर आलेला आहातच, तर आपण पहिला खेळ खेळणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. हा, वाक्य माहितीच नाहीये, तर वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे, निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. बरं, हे वाक्य आई गात गात बोलायचं. निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. 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 बरोबर आहे ना? मला काय माहिती, चुकलात एकदा दोनदा, पण ठीक आहे. पण छान म्हणाल, कळलं का? पण खूप सुंदर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता हे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही रडत रडत बोलायचं. बरं. रडत रडत. हा, निक्की म्हणाली निक्कीला चिक्की नक्की खा. निक्की म्हणाली निक्कीला चिक्की नक्की खा. निक्की म्हणाली निक्कीला चिक्की नक्की खा. निक्की म्हणाली चिक्कीला नक्की खा. मिक्की म्हणाली चिक्कीला नक्की खा. काय 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 मिक्की म्हणाली निक्कीला चिक्की नक्की खा. मिक्की म्हणाली आणि मगाशी निक्कीला काय केलं? चिक्की मध्येच काय नक्की केलं? खा. रडता रडता जॉगिंग पण केलं त्यांनी. आता आवाज येऊ दे, आवाज येऊ दे. निक्की म्हणाली निक्कीला चिक्की नक्की खा. त्याला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. का टाळी दिली मला? तुम्ही दिली म्हणून मी दिली. आता हे वाक्य नाचत नाचत बोलायचं. निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. 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 हे निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. 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 चिक्की नक्की खा. निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. निक्की म्हणाली मिक्की चिक्की. मध्ये मध्ये शब्द जात आहेत. मध्ये मध्ये शब्द जात आहेत. माईक लावून जातोय. मग हात कशाला न्यायचा असता इथे? नाचायचं कसं? हे चाललंय तुमचं. व्हेरी गुड, जो डाटा होऊन जाऊ देत. तुम्ही आहे ना, वाक्य बोलल्यानंतर असं करायचं. निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की का. कसं कसं करायचं कसं? निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. 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 चिक्की म्हणाली मिक्कीला चिक्की मटकी खा. निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. नाही, मटकी नाही, चिक्कीची. हा हा, बरं ठीक आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रेडी, 1 2 3. हा. निक्की म्हणाली चिक्की निक्की म्हणाली मिक्कीला
चिक्की नक्की खा मिक्की म्हणाली निक्कीला चिक्की नक्की खा मिक्की नाना म्हणाली निक्की म्हणाली मिक्कीला चक्की. चिक्की नक्की खा चक्की, मिक्की, मिक्की निक्की. म्हणाली निक्कीला चिक्की नक्की खा हे मिक्की म्हणाली निक्कीला चिक्की नक्की खा हे. हे मिक्की म्हणाली चिक्कीला चिक्की नक्की खा मिक्की म्हणाली चिक्कीला अच्छा, मिक्की नक्की खा. आता हे वाक्य रागात बोलायचंय तुम्ही. रागात निक्की म्हणाली रागात अजून मिक्कीला रागात अजून रागात चिक्की नक्की खा. नाही, आज रागात अजून राग येऊ दे. हे बघा डोळ्यात अंगार. बघा, निक्की माझे डोळे म्हणाली बघा. मिक्कीला माझे डोळे चिक्की बघ- माझे नक्की खा. निक्की म्हणाली माझे डोळे बघा, हे असं मिक्कीला डोळ्यात चिक्की नक्की माझे खा. डोळे हा निक्की म्हणाली मिक्कीला निक्की म्हणाली चिक्की नक्की मिक्कीला खा. वा! चिक्की नक्की खा. अहो, माल निक्की म्हणाली रागात. मिक्कीला चिक्की रागात. नक्की खा. हा निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. हा, असंच घरी जा. हा. निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. आणि त्याच्यानंतर अहो ओ अहो, अहो, अहो. ओ हा. निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. हा. 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 निक्की म्हणाली मिक्कीला चिक्की नक्की खा. हा. हा. दोन ताईंनी उत्तम सादरीकरण केलं, उत्तम छान नृत्य सादर केलं, त्याबद्दल सुद्धा आपण ताईंना बक्षीस देणार आहोत. ताई खूप खूप अभिनंदन. खूप छान केलं तुम्ही, खूप छान. चार पावलं डावीकडे 6 पावलं सरळ, 4 पावलं डावीकडे 6 पावलं सरळ, माहेर होतं लेकीचं इतकं जवळ, तरीही तिला कधी तासभर जाता आलं नाही, तरीही तिला कधी तासभर जाता आलं नाही. माहेर होतं जवळच पण जवळ जाता आलं नाही. माहेरच्या आठवणीमध्ये जेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा सगळ्या ताई ह्या भाऊक होतातच, त्यांच्या डोळ्यातून पाणी येतातच, पण त्या आठवणी असतात आणि त्या आठवणींना आपण उजाळा देत असतो आपल्या माहेरच्या आठवणी ह्या भागांमध्ये. कोण डोळ्यासमोर येतं माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हटलं तर सगळ्यात पहिले माझी आई. आई. हा. काय आईची आठवण? आजही तिचं वय 75 आहे, पण ती आजही तिचं प्रेम कुठे मुलांबद्दल कमी झालेलं नाहीये. आम्ही 3 बहीण भावंड आहोत. मोठे 2 भाऊ आहेत, मी 3 नंबर आहे. पण कधीही गेलं तरी ती एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या आपुलकीने सगळं विचारणार की तुझं कसं चाललंय, तू कशी आहे, कोणाशी भांडू नको, कोणाला काही बोलू नको, हे तिचं नेहमीचं वाक्य असतं. पण जेव्हा तुमचा लग्नाचा दिवस होता तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी रात्री माहेरी काय बोलणं झालं होतं आई बरोबर? बोलणं म्हणजे आई वडिलांचं असंच की तू आमची एकुलती एक आहे. आणि गावापासून खूप वर्षानंतर म्हणजे गावामध्ये कुणाचंही लग्न असं सिटीमध्ये झालेलं नव्हतं. मी पहिली मुलगी असेल खेडेगावातून की तिला सिटीमध्ये लग्न करून दिलं होतं. त्यांचं म्हणणं तेच होतं की लग्न करून चालली आहे तू तर कुठेही मागे फिरू नकोस, जेवढं तुला निभावता येईल तेवढा निभावण्याचा तू प्रयत्न कर, हे त्यांचं म्हणणं होतं. आणि आजही गेल्यावरती मला माझं एक स्वतःचं मत आहे की जरी माझे 2 भाऊ असले तरी ते त्यांचं कर्तव्य त्यांच्या परीने जेवढं झेपेल तेवढं पार पाडतात. पण एक मुलगी म्हणून मी माझं कर्तव्य तेवढं पार पाडलेलं नाही आहे, त्याची मला खूप खंत आहे. ताई आज तुम्ही मनापासून व्यक्त झालात, बोललात, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटलं. आज मला जे मी किती वर्षापासून कदाचित स्वतःशीच बोलत होते ते मला आज इकडे बोलायला भेटलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुम्ही बोलावं यासाठीच आपला हा भाग असतो माहेरच्या आठवणींचा. तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं जेव्हा आपण माहेर हा शब्द उच्चारतो तेव्हा? सगळ्यात पहिली ताई. लॉकडाऊन जेव्हा होता इकडे कोविडच्या प्रसंगी, त्यावेळेस तिने म्हणजे मी प्रेग्नेंट होती, त्यावेळेस ती मला सगळं परमिशन वगैरे काढून त्यांच्याकडे नेलेलं 6व्या महिन्यामध्ये. आणि मला 8वाच महिना चालू होता त्यावेळेस माझे 8 येऊन म्हणजे ऑफ झाले. तर ते मी खूप माझं नशीब हे मानते की म्हणजे मला 2-3 महिने का होत नाही तिच्याबरोबर राहायला मिळालं इथून. प्रत्येक वेळेस आई असते सोबत, त्यावेळेस नव्हती. प्रत्येक क्षणी तिची आठवण येत होती, पावलं पावली अजून पण येते. आता वडील एकटे तिकडे.
पण आज आई नाहीये, माहेरी जाणं होतं. वडील आहेत ना, वडिलांकडे पाठवतात घरचे पण. काय करता माहेरी गेल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट कुठली मिस करता? पहिले तर आई, जेवढं आई आमच्यासाठी करायची तेवढाच वडील करतात सगळं आमच्यासाठी. असं सगळं तिच्या जागी उभं राहून सगळं आमचं तेवढं एक थोडी कमतरता जाणवते की आज ते आम्ही तिकडे गेल्यानंतर आमचं सगळं आईच्या ठिकाणी उभं राहून आम्हाला सगळं करतात. आणि मी इथून जाऊ नाही शकत लांब असल्यामुळे. कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई आणि वडील दोघेही. आई वडील दोघेही. खूप रडले असतील ना? हो, लग्नामध्ये माझ्या हाताला मेहंदी लागली होती, म्हणजे आईने मला भरवलं ते शेवटचं. त्यानंतर म्हणजे माहेरी जाण्याचा जास्त प्रसंग आता येत नाही, कारण मुलं संसार ह्याच्यामध्ये असल्यामुळे जबाबदारी जायचं आणि लगेच यायचं, लगेच निघून यायचं, असं म्हणजे जास्त दिवस राहायला मिळतात. सकाळी गेलं की संध्याकाळी रिटर्न असं. खूप त्रास होतो असेल ना तिथून खूप निघताना? खूप खूप त्रास होतो. कालच माझी आई येऊन गेली, म्हणते मला मुलांना बघायचंय, तुला बघायचंय, म्हणून काल माझ्याकडे येऊन गेली ती. पण एवढंच की मी तिथे जाऊ शकत नाही, कारण मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत. माझी घरी सासू आहे, सासू घरीच असते, ती कुठे जात नाही, तिला पण बघावं लागतं. मग आईला मी सांगते, तर आई मला बोलते तू पहिले सासूला बघ, कारण तुझी सासू जी आहे ती माझ्यासारखीच आहे, ती पण तुझी एक आई आहे, कारण मी पण आई आहे, मला पण सून आहे. म्हणजे कधीच मला जबरदस्ती केली नाही की तू आजच माहेरी ये, आत्ताच ये, नाही. तुला जमेल तर तू ये, नाही तर नाही आलीस तरी चालेल, आमचं आम्ही बघू. काय तुम्ही आई बाबांना सांगावं असं वाटते जे इतक्या वर्षात सांगू शकलं नाहीत, ते समोर असताना कधी बोलू शकलं नाहीत? आईला फक्त एवढंच सांगायचंय की तुझी काळजी घे, माझी काळजी अजिबात करू नको. मी तो खूप सुखात आणि आनंदात आहे. माझा नवरा खूप चांगला, माझे सासू खूप चांगले, सगळे घरातले खूप चांगले आहेत, खूप समजून घेतात, सगळे समजून घेतात. फक्त एवढंच की माझ्या आई वडिलांना सांगायचं तुम्ही तुमची काळजी घ्या, त्यांच्या जवळ असं कोणी नाहीये. एक भाऊ आहे तो जवळ आहे, पण ते जॉबला असतात, त्यामुळे ते नाही. पण माझ्या भावांना मला सांगावं असं वाटतं की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. मी जरी तिथे नसली तरी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ शकता. खास करून लहान भावाला मला सांगायचंय की तू थोडा वेळ का होईना पण येत जा घरी. तो येत नाही जास्त, त्याला सांगायचं की तू येत जा घरी, निदान काही नको करूस, पण तुझ्या मुलांना तरी तिथे आण. थँक्यू, तुम्ही मला बोलून दिला त्याबद्दल. हा मेसेज माझ्या भावांपर्यंत तेवढा नक्कीच नक्कीच पोचेल हा तुमचा मेसेज तुमच्या भावांपर्यंत. आणि तुम्ही खूप छान बोललात ताई. मायाच्या आठवणीमध्ये गेल्यानंतर सगळ्या ताया ह्या भावूक होतात, डोळ्यातनं पाणी हे येतच येतं, कारण माहेर हा शब्दच तो आहे. माहेर ती हक्काचीच जागा आहे की ते आठवल्यानंतर डोळ्यातनं पाणी हे येणारच. पण आता या सगळ्या तायांच्या चेहऱ्यावरती हास्य मला आणायचं, आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को तेरा दे बा. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को तेरा दे बा. ऐका दाजी बा, 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 ऐका दाजी बा. हा 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 पटकन 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 बसा. हा व्हेरी गुड. म्युझिक म्युझिक काय बोललात? काय बोललात तुम्ही? ऐकू दे सगळ्यांना. हा काय बोललात? वशाड पडलंस, काय पण बोलायला होतं. एकदा होऊन जाऊ दे. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. प्लीज. एक बार देखे जो देखे वो मुड़ मुड़ के हाँ ऐसा जलवा हूँ मैं. ये सारे मछुआरे दिलहारे जिस पे वो माहिर का हलवा हूँ मैं. नखवारे नखवा कोलिन ऐसी कोई ना है कोली वार्या मंदी है. नखवारे नखवा कोलिन ऐसी कोई ना है कोली वार्या मंदी. तेरी दीवानी जी तेरी दीवानी हूँ बस मुझे जाल्या मंदी. टक तेरा जालिया समुद्रा मंदी. नौकवा लवकर 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 लवकर. व्हेरी गुड.
आमच्या फांदीवर आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. हा लवकर. खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्हाला मिळते हे बक्षीस. माहेरी आल्यानंतर ना हे असंच असतं. हा आपलं हक्काचं घर असतं. आपण हट्ट करू शकतो, आपल्या मनातलं बोलू शकतो, खंत व्यक्त करू शकतो, एखाद्याची मस्करी करू शकतो, चेष्टा सुद्धा करू शकतो. पण हे सगळं होत असताना अशी सुद्धा एक व्यक्ती असते जवळची की ती समोर असते पण आपल्याशी बोलत नसते. काहीतरी असतो मनामध्ये राग, काहीतरी झालेलं असतं, पण तो अबोला इतका निर्माण होतो ना की ते नातं दूर होऊन जातं. पण आपल्या चुलबुल देवी घ्यावी या भागामध्ये आपण हाच अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या ह्या ताईंमध्ये सुद्धा अशी एक ताई आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि मी त्यासाठी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. मनीषा अविनाश शिंदे. मनीषा ताई, कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष? माझ्या मामी बरोबर 3 वर्ष झाली. अर्थात तुम्ही एक कारण सांगू शकत असाल तर? कारण असं आहे की माझा भाऊच आहे, म्हणजे तिचाच मुलगा आहे. माझं म्हणजे लग्न कार्य सगळं माझ्या मामांनीच केलेलं आहे, कारण आई वडील नाही आहेत मला. भावावरूनच थोडंसं हे आहे की तिचा थोडा गैरसमज आहे की आम्ही भावाला म्हणजे त्याला प्रोत्साहन म्हणजे काही वाईट गोष्टीसाठी असं तिचा गैरसमज आहे थोडा. आणि आता परवा असं म्हणजे काही चुकीच्या गोष्टी सांगतायत किंवा काही असं गैरसमज आहे की आम्ही त्याला समजवत नाहीये, म्हणजे तो वाईट वागतो तर आम्ही त्याला समजवत नाहीये, असा तिचा गैरसमज आहे की आम्ही त्याला प्रोत्साहन देतोय. तर आम्ही प्रोत्साहन नाही देतोय त्याला, आम्ही समजवतो पण तो ऐकत नाही, त्याला आम्ही काय करू शकत नाही. आणि आता परवा प्रोग्राम मध्ये भेटली ती एका, पण असं असं की झालं की लहानाचं मोठं आम्हाला तिनेच केलं, लग्न कार्य सगळं आमचं तिने केलं, माझं. आणि आज अशी वेळ आली की बाजूला समोर असून सुद्धा एकमेकींकडे बघून सुद्धा म्हणजे आम्ही बोलू शकलो नाही. परकेपणा जाणवलं. तसं नाही व्हायला पाहिजे, कारण आज जे इथे मी आहे ते त्यांच्यामुळे आहे की आज जर त्यांनी मला आई वडिलांच्या मागे जर मोठं केलं नसतं, शिक्षण दिलं नसतं, तर आज हे मी बघू शकले. लग्न कार्य सगळं माझं त्यांनीच केलं. कुठेतरी असं वाटतं की तिला मला म्हणजे असं सांगावंसं वाटतं की तू गैरसमज म्हणजे दूर कर, येऊन बोललीस, भेटलीस तर आपण काय त्याच्यातनं चर्चा करून मार्ग काढू शकतो. पण तुम्हाला अगदी मनापासून वाटतं की मामी मनापासून वाटतं, म्हणून मी परवा प्रोग्राम मध्ये पण तिला आवाज जे माझं कर्तव्य मी केलं, पण तिने तितकंच हे नाही केलं. म्हणजे ताई तुम्ही इथे आलात, तुम्ही इथे मनातली ही गोष्ट तुम्ही इथे माझ्याकडे बोलून दाखवली. तुम्ही म्हणतात की मला भाऊ नाहीये, सख्खा भाऊ नाहीये मला, पण असं अजिबात समजू नका. तुम्ही माहेरी आलात, हा तुमचा भाऊ आहे. ह्या भावाकडे तुम्ही बोललात, तुमच्या मनातली खंत तुम्ही बोलून दाखवल्या. तर तुमच्या वतीने मी सुद्धा तुमच्या मामींना विनंती करेन की मामी, ताईंनी खरं तर 3 वर्षाचा हा अबोल आहे आणि त्या उलट म्हणतायत की तुमचा हा गैरसमज आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी एकदा दोनदा प्रयत्न केला तर तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे या. तो गैरसमज आहे, तो गैरसमज दूर करा. आणि आज तुम्ही त्यांच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची त्यांना किंमत आहे. त्यांना अगदी खूप मनापासून वाटते की तुम्ही त्यांच्याशी बोलावं, प्रेमाने बोलावं. तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे या, ताईंना एक फोन करा, भेटायला या आणि सगळे गैरसमज दूर करा आणि हे नातं पुन्हा पहिल्यासारखं घट्ट होऊ द्या. ताई, आज मी तुमच्या वतीने मी बोलले, मला खात्री आहे की कदाचित हा मेसेज तुमच्या मामींपर्यंत पोहोचला तर ती नक्की तुम्हाला फोन करेल. मी आज खरंच तुमची खूप आभारी आहे, कारण तुमच्याशी बोलताना पण मला असं वाटतं की माझा भाऊ समोर उभा आहे. आणि आज जर या माध्यमातून जर आमचा जर गोडवा झाला तर मी 100% हे सगळं करेन. आणि मी अजून पण सांगेन महिलांना की जर खरंच तुमचं असं काय असेल तर तुम्ही येऊन इथे बोला. आणि मी खरंच धन्यवाद मानते की ह्या माध्यमातून मला आज माझ्या भावना व्यक्त करायला दिल्यामुळे तुमचे खूप आभार मानते. नाही हरकत नाही ताई. तुम्ही माहेरी आलेले आहेत, त्यामुळे माहेरी आल्यानंतर हा तुमचा भाऊ तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला पाठवणार नाहीये. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचं आणि त्यांची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीला खरं तर असं वाटतं ना की हा जो आनंद आहे ना तुमच्या चेहऱ्यावरती, हे जे हसणं आहे ना, हे असंच आयुष्यभर तुमच्या चेहऱ्यावरती असंच राहू दे.
हीच मी ईश्वरचरणी स्वामींचरणी प्रार्थना करतो. आणि आत्ता सुद्धा खरंच वाटतं, अगदी मनापासून सांगतो की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, पण आजच्या भागापुरता आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. मग भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.